बघा इथं आपण आता विंटर 2023ची M1ची क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, ए फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ log of x स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 ॲट बेस 5 इक्वल्स टू 1. मग हा क्वेश्चन आता आपण काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर मग बघा आता याचं सोल्युशन. तर इथं क्वेश्चन दिलेलं आहे आपल्याला, फाइंड एक्सची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. आणि इफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 ॲट बेस 5 इक्वल्स टू काय 1 आहे. तर बघा मग याचं सोल्युशन काय येईल, सोल्युशन log of x स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 ॲट बेस 5 इक्वल्स टू 1 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता हा कोणता फॉर्म दिलेला आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे. मग याला काय करू शकतो आपण, लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्म सोबत कम्पेअर करायचं. तर बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो, तर एक्सपोनेन्शियल फॉर्म राहतो बघा ए रेस टू n इक्वल्स टू m. आणि याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय येतो, लॉग ऑफ m. बघा इक्वल्स टूच्या समोर जो राहतो तो लॉग ऑफ मध्ये घ्यायचा. हा बेस इथं पण बेसलाच राहणार, लॉग ऑफ m ॲट बेस 5 इक्वल्स टू पॉवर काय इथं n आहे. ठीक आहे. इक्वल म्हणजे लॉग मध्ये इक्वल टूच्या समोर पॉवर येणार. मग हा कोणता फॉर्म आहे, तर एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे. आणि हा कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. लॉगॅरिथमिक फॉर्म. मग बघा लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये लॉग राहतो, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये इथं पॉवर राहते. ठीक आहे. मग आता काय करायचं, हे कशासारखं दिसतं, याच्यासारखं दिसतं. मग याला याच्यासोबत कम्पेअर करायचं. बघा लॉगच्या जागेवरती लॉग आहे, एच्या जागेवरती इथं 5 आहे. मग इथं लिहायचं ए इक्वल्स टू 5. त्याच्यानंतर ना एमच्या तिथं काय ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 दिलेलं आहे. मग इथं एमच्या जागेवरती काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. ठीक आहे. आणि एनच्या जागेवरती काय दिलं इथं, n इक्वल्स टू 1 दिलेलं आहे. म्हणजे n इक्वल्स टू 1, पॉवर काय 1 आहे. मग बघा आपण a इक्वल्स टू 5, m इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 आणि n इक्वल्स टू 1. ठीक आहे. आता ह्याच्या व्हॅल्यू आल्या, याला काय करायचं, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये पुट करायचं. ठीक आहे. मग एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जर पुट केलं तर एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे, ए रेस टू n इक्वल्स टू m. मग याच्यामध्ये जर आपण पुट केलं तर काय येणार, एच्या जागेवरती येईल. मग एच्या जागेवरती ए जर लिहिला तर 5 ए रेस टू n म्हणजे 5 रेस टू 1 इक्वल्स टू तर काय येणार इथं, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं, याला एच्या जागेवरती ए लिहिलं, एनच्या जागेवरती n लिहिलं, एमच्या जागेवरती m लिहिलं. ठीक आहे. मग आता बघा इथं 5 रेस टू 1, 5 रेस टू 1 किती येतं, 5 येतं. मग 5 रेस टू 1 जर 5 येत असेल म्हणजे 5 ची पॉवर 1 काय येणार आहे, 5 येणार आहे. इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. ठीक आहे. मग आता काय आहे की हा 5 इकडं काय प्लस आहे, इकडे आलं काय होईल, मायनस होईल. आणि इकडच्या बाजूला काय राहील, 0 राहील. ठीक आहे. म्हणजे 0 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. आणि पुन्हा हा इकडे प्लस होता, इकडे आलं काय आला, -5 झाला. ठीक आहे. मग बघा आता हा 0 आपण इकडच्या साईडला लिहू आणि ही टर्म इकडे लिहू. ठीक आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस 5x प्लस 11 मायनस 5, 11 मायनस 5 किती येणार, 6 येणार. आणि इक्वल्स टू हा 0 ॲज इट इज. बघा आता आपल्याला काय भेटलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय भेटलं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर ना आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटेल. बघा मग इथं मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, मल्टिप्लिकेशन पाहिजे +6. आणि त्यांची ॲडिशन बघा इथं प्लसचं साईन आहे, मग ॲडिशन किती पाहिजे, -5 पाहिजे. मग अशा कुठल्या दोन संख्या आहे की त्यांची मल्टिप्लिकेशन 6 येते आणि ॲडिशन 5 येते. मग त्या दोन संख्या बघा 3 आणि 2. मग आता 3 आणि 2ला जर मल्टिप्लाय केलं तर +6 येतं. आणि त्यांची बेरीज 3 आणि 2ला जर मल्टिप्लाय केलं तर 6 येतं, ते +6 येतं. ठीक आहे. पण त्यांची जी ॲडिशन आहे ती -5 येत नाही. तर मग -5 येत नाही, त्यासाठी काय करावं लागेल, याला पण मायनस साईन द्यायचं, याला पण मायनस साईन द्यायचं. मग
-3 इंटू -6 जर केलं, सॉरी -3 इंटू -2 जर केलं तर मायनस मायनस प्लस होतं, म्हणजे +6 येणार. आणि यांची जर बेरीज केली आपण तर -3 प्लस -2 मायनस मायनस प्लस होईल आणि दोघांना मायनस साईन असल्यामुळं मायनसच साईन येईल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला फॅक्टर भेटले -3 आणि -2. मग इथे येणार आहे x² - 3x - 2x + 6 = 0. मग बघा आता इथं फॅक्टर येतील. आता इथं जर x कॉमन घेतला, x इंटू ब्रॅकेटमध्ये x - 3 आणि इथं -2 जर कॉमन घेतला आपण तर ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे x. आता बघा इथलं -2 बाहेर गेला म्हणून इथं x राहिला, पण इथं प्लस साईन आहे. मग याच्यातनं जर -2 कॉमन काढलं तर हे मायनस प्लस काय होणार, मायनस होणार. ठीक आहे, -3 कारण 3 दोन्ही किती होत्या 6 = 0. मग इथं काय येणार x - 3 दोन्हीकडे पण म्हणून एकदाच लिहिलं कॉमन आणि त्याच्यानंतर ना x - 2 = 0. मग बघा आपल्याला दोन फॅक्टर भेटले. मग फॅक्टर कुठले कुठले भेटले तर x - 3 आणि x - 2. मग बघा या फॅक्टरवरून x - 3 x - 2 = 0. मग x - 3 = 0 and x - 2 = 0. मग बघा हा इकडं मायनस इकडे गेलं काय होईल प्लस होईल, हा इथं मायनस इकडे गेलं काय होईल प्लस होईल. मग इथं काय येणार x = 3 आणि इथं पण काय येणार x = हा मायनस इकडे गेलं प्लस होईल x = 2. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू किती भेटल्या, 2 व्हॅल्यू भेटल्या. मग इथं लिहायचं हेन्स म्हणजे लास्टला लिहायचं x = 3, 2. मग बघा आता इथं काय आहे की x च्या 2 व्हॅल्यू भेटल्या आपल्याला आणि दोन्ही पण कशा आल्या पॉझिटिव्ह आल्या. जर एक व्हॅल्यू निगेटिव्ह आली असती तर आपण काय केलं असतं, ती व्हॅल्यू सोडून दिली असती, कारण की लॉग हा फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूलाच व्हॅलिड आहे, निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी व्हॅलिड नाही. तर सपोज इथं जर -3 आलं असतं तर आपण x = फक्त 2 लिहिलं असतं, -3 लिहिलं नसतं. आणि जर x = -2 आलं असतं तर आपण -2 लिहिलं नसतं. आणि जर इथं दोन्ही पॉझिटिव्ह आले म्हणून आपण दोन्ही लिहिले, पण इथं दोन्ही निगेटिव्ह येऊ शकत नाही का, कारण की तुम्हाला एक्झाम्पल देतानाच काय आहे की असं एक्झाम्पल दिलेलं आहे दोन्ही पण फॅक्टर प्लस येतील. ठीक आहे, आणि जर इथं दोन्ही निगेटिव्ह आले तर लॉग हा मायनससाठी व्हॅलिड नसतो. ठीक आहे, तर मग आपले दोन्ही पण व्हॅल्यू काय आल्या 3 आणि 2 आले. ठीक आहे, तर बघा हा क्वेश्चन नंबर 1 होता. जर तुम्ही असं सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 2 मार्क भेटतील.